नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपल्याकरता जुलै महिन्याचा हप्त्याचा नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने महिला व बाल विकास विभागामार्फत हा शासन निर्णय येथे निर्गमित केलेला आहे। येत्या 10 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत 1,500 रुपये प्रमाणे। पण या हप्त्यामध्ये नेमके कोणत्या लाडक्या बहिणी आहेत की जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे? या जीआर मध्ये काय नवीन माहिती आहे ते आपण पाहूया। तर या ठिकाणी पहा प्रस्तावना, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आली। सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधीत दरम्यान राज्यातील 21 ते 65 या वर्षी वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे 1,500 रुपये प्रमाणे इतकी रक्कम दिली जाते। तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासनाने येथे निर्णय घेतलेला आहे की सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्रमांक जे लेखाशीर्षक अंतर्गत सहाय्य अनुदान वितरित करण्याबाबत या उद्दिष्टाच्या खाली सर्वसाधारण घटकांसाठी 28,290 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतुदीत करण्यात आलेली आहे। सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 2,984 कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासनाने येथे मान्यता दिलेली आहे। तर येत्या 10 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंट खात्यामध्ये जेथे त्यांचे आधार कार्ड संलग्न केलेले आहे ज्या बँक अकाउंट खात्याशी तेथे सर्व 1,500 रुपये प्रमाणे त्यांचे हे हप्ते जमा होणार आहेत। त्याचप्रमाणे 26 लाख महिलांना अपात्र खरोखरच करण्यात आलेले आहे का, यापैकी किती महिला अपात्र होतील किंवा नाही हे येत्या 10 तारखेपर्यंत काही नवीन अपडेट्स देखील आपल्याला या चॅनलवरती पाहायला भेटेल। तशी महत्त्वाची माहिती देखील आपल्याला देण्यात येईल। तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। इतरही आपल्या सर्व लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तसेच यासारख्या महत्त्वाच्या अपडेट्स पाहण्याकरिता चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया असाच एखाद्या आणखी नवीन व्हिडिओत। जय हिंद, जय महाराष्ट्र।